जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। सांगली जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या निवडणुकांचे निकाल केवळ स्थानिक सत्ता समीकरणेच नाही तर जिल्ह्यातील राजकीय वजनकाटेही स्पष्टपणे दाखवणारे ठरले आहेत। संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या उरण ईश्वरपूर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपला बालेकिल्ला कायम राखत एक हाती सत्ता मिळवली आहे। नगराध्यक्ष पदासह तब्बल 23 जागांवर विजय मिळवत जयंत पाटील यांनी विरोधकांना चांगलीच धोबीपछाड दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील यांना कडवे आव्हान दिले जात होते। भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजित पवार गट तसेच काँग्रेसच्या विकास आघाडीने मोठी रणनीती आखली होती। मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली। विरोधी आघाड्यांना मिळून केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उरण ईश्वरपूर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले। दरम्यान आष्टा नगर परिषदेतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या आष्टा शहर विकास आघाडीने सत्ता मिळवली आहे। यामुळे आष्टा परिसरातही शरद पवार गटाचे राजकीय बळ अधिक मजबूत झाले आहे। पलूस नगर परिषदेत काँग्रेसने सत्ता कायम राखत आमदार विश्वजित कदम यांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे। या ठिकाणी भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागांवर समाधान मानावे लागले। पलूसमध्ये काँग्रेसचे वर्चस्व अबाधित राहिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे। शिराळा नगरपंचायतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने मोठा विजय मिळवला आहे। या ठिकाणी महायुतीला 11 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागांवर समाधान मानावे लागले। महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक यांनी 273 मतांनी विजय मिळवत सत्ता आपल्या बाजूने खेचून आणली आहे। जत आणि आटपाडी नगरपंचायतीत भाजपचा दबदबा स्पष्टपणे दिसून आला आहे। जत येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता मिळवली असून नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर रवींद्र आरई विजयी झाले आहेत। आटपाडीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख आणि माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पाठिंब्याने युटी जाधव यांनी नगरपंचायतीवर विजय मिळवला आहे। तासगाव नगर परिषदेत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीने बाजी मारली आहे। नगराध्यक्ष पदासाठी विजया बाबासाहेब पाटील विजयी झाले आहेत। या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला। एकूण 24 जागांपैकी स्वाभिमानी विकास आघाडीला 13 जागा मिळाल्या तर आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 11 जागा मिळाल्या। या निवडणुकांनंतर सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदांचा ताळेबंद पाहिला असता एकूण 8 ठिकाणांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने 2 नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवला असून उरण ईश्वरपूर आणि आष्टा येथे सत्ता मिळवली आहे। शिवसेना शिंदे गटाने विटा नगर परिषद आणि शिराळा नगरपंचायतीत 2 ठिकाणी यश मिळवले आहे। भाजपने जत नगर परिषद आणि आटपाडी नगरपंचायतीत 2 नगराध्यक्ष पदे मिळवली आहेत। काँग्रेसने पलूस नगर परिषदेत 1 नगराध्यक्ष पद मिळवले असून तासगाव नगर परिषदेत स्वाभिमानी विकास आघाडीने 1 नगराध्यक्ष पद पटकावले आहे। विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकाही ठिकाणी नगराध्यक्ष पद मिळवता आलेले नाही। या निकालांमुळे सांगली जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होऊ लागली असून विविध पक्षांमध्ये नव्याने रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे। आगामी काळात सांगली जिल्ह्यातील राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अधिक अपडेटसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।